नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यात ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी कमेंटच्या माध्यमातून मला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप आभारी मी। तर आता थंडी भरपूर कमी झाली, सकाळी उठलं तरी काहीच वाटत नाही। याचा अर्थ आता उन्हाळा चालूच झालाय। दिवसभर इतकं गरम होतंय ना, आता कडक ऊन पण पडतंय आणि गरम होतं। फक्त सकाळी काय होतं, थोडंसं वातावरणामध्ये थंडावा असतो, पण त्याचं एवढं काहीच वाटत नाही। त्यामुळे मी आता लवकर उठते। तर जसं उन्हाळा चालू होतो ना, तसं माझं रुटीन पण बदलतं। तर सकाळी मी 4:45 वाजता उठते। मग बाहेरचं सगळं सडा रांगोळी होऊन जातं लवकर उठल्यामुळं। मग मुलाचा डब्बा, नाश्ते पाणी सगळं आवरतं। टाइम टू टाइम आपली देवपूजा होती। घरातले कामं पण मग उन्हाच्या आधी उरकून जातात आणि मग आपल्याला दुपारचा थोडासा वेळ मिळतो। तर दुपारी मग मला वेळ मिळाला की मी आपलं व्हिडिओ एडिटिंग करत असते। त्यानंतर आता उन्हाळी वाळवणं पण चालू होणार आहे। तर हे दारामध्ये थोडंसं पाणी मारलं, सकाळ सकाळ पाण्याचा सडा म्हणजे धूळ पण जरा कमीच उडायला जाती आणि पाणी मारलं ना आपल्या दारामध्ये चांगलं असतं। तर पाण्याचा सडा मारून घेतला मी। आता म्हणलं दिवे लावून घ्यावा आणि दारामध्ये दिवे, तुळशीला दिवा, असे मी सकाळ सकाळ 4-5 दिवे लावत असते। कारण सकाळ सकाळ ब्रह्ममुहूर्त असतो ना, तर ब्रह्ममुहूर्तावर आपण देवपूजा केलेली खूपच चांगलं असतं। आणि सकाळ सकाळ कसं एकदम शांत वातावरण असतं, थोडासा अंधार असतो, सूर्य उगायचा वेळ असतो आणि एकदम हलक्या अंधारामध्ये ना आपण तुळशीला दिवा लावलेला चांगलं असतं आणि खूप भारी वाटतं। एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह वातावरण असतं। जसं आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो ना, त्याचप्रमाणे सकाळचं सुद्धा वातावरण एकदम भारी असतं आणि पक्षी लवकरच उठतात, तर त्यांचा किलबिलाट असं ऐकायला मस्त वाटतं। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होते की ताई तू दिवे लावते ते कशामध्ये लावते? तर दिवाळीच्या वेळेस जे एकदम छोटे छोटे बोळके विकायला येतात ना, तर ते बोळके मी 1-1.5 डझन असे घेऊन ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये फुलवातीने मी दिवा लावत असते, म्हणजे बराच वेळ ते तेवत राहतात पण। आणि जशा पंत्या तेलकट होतात ना, तसे बोळके आहेत ना अजिबात तेलकट होत नाही। दिवा जसं शांत झाला ना, तसं ते बोळकेने एकदम कोरडफट होऊन जातं, अजिबात तेलकट होत नाही, घासायची त्याला काहीच गरज पडत नाही। दुसऱ्या दिवशी थोडंसं त्याच्यातलं फुलवात राहिली असेल तर ती काढून टाकायची आणि पुन्हा त्याच्यामध्ये दिवा लावायचा, असं करते मी। तर दिवे लावले मी, तुळशीला लावला, शमीच्या झाडाला, त्यानंतर दारामध्ये 2 दिवे लावते, 1 खिडकीमध्ये लावते, असे 5 दिवे लावते मी सकाळ संध्याकाळ। तर दिवे लावून झाल्यानंतर बाहेर पण छोटीशी रांगोळी काढते मी, तुळशीजवळ काढते, त्यानंतर उंबरठ्यामध्ये छोटीशी रांगोळी काढते। आता हे बघा, सूर्यदेव उगायच्या आधी माझं बाहेरचं सगळं सडा रांगोळी सगळं आवरलंय। आता उन्हाळा लागलाय, माझं रुटीन पण बदललंय ना, त्यामुळं काम लवकर उरकतं लवकर उठल्यामुळं। त्यामुळं सकाळची देवपूजा मी लवकरच करून घेते। नाश्ते पाणी डब्बे म्हणजे डब्बे बनवायच्या आधी। पहिलं कसं थंडी होती ना, थंडीमध्ये मी उशिरा उठायचे, त्यामुळं उशिरा उठल्यानंतर उठले की लगेच चहा पाणी, नाश्ते, डब्बे आणि मग सगळा घाई गडबड गोंधळ व्हायचा आणि मग मला सगळं आवरल्यानंतरच देव अंघोळीला काढावं लागायचे। पण आता पहाटे 5 वाजताच उठते ना मी, मग उठल्यानंतर आपलं बाहेरचं सडा रांगोळी सगळं पण आवरतं, त्यानंतर घरातली देवपूजा पण आवरती आणि त्याच्यानंतर मग मुलांचे चहा पाणी, नाश्ते, सगळं डब्बे सगळं व्यवस्थित टाईम टू टाईम झालं जातं। पण थंडीमध्ये सगळं माझं रुटीन बिघडून जातं। आता नाश्ता बनवायला घेते मी, मुलांना विचारलं काय नाश्त्याला बनवू, तर ते बोलले पोहे बनव, तर मी घेतले पोहे बनवायला। तर हे बघा, सूर्यदेव आताशी वरती आलेत थोडेसे। तर मी पोहे बनवते, कांदा, हिरवी मिरची, थोडीशी हळद, याच्यामध्ये मी थोडेसे पोहे परतून घेतले, त्यानंतर घालते चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचाभर साखर। तर पोहेमध्ये थोडी साखर घातली ना, पोहे खूप टेस्टी लागतात। आणि आपल्या गार्डनमध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घातली मी आणि शेंगदाणे पण मी थोड्याशा तेलामध्ये खरपूस भाजून घेते, म्हणजे पोह्याबरोबर खायला ते कुरकुरीत छान लागतात।
तर हे बघा राजू, त्याला आज फ्रेश व्हायला उशीर झाला, तर म्हणला तू हे पोहे खात बसलो ना बाई, मला कामावर जायला उशीर होईल आणि माझा खाडा धरते, त्यामुळं तुम्हाला काय कर, डब्यात भरून दे, मी तिथं कंपनीत गेलो ना तिथं बसून खाईन. तर मग मी त्याला डब्यामध्ये पोहे पॅक करून दिले आणि सागर, मी आणि आकाश बसलो हॉलमध्ये नाश्ता करत. तर फौजी साहेब रात्री ड्युटीवर गेले होते ना, ते सकाळी आले की मग आल्यानंतर ते अर्धा एक तास झोपतात, कारण तिथं त्यांची झोप होत नाही त्यामुळं. तर ते नेटकेच उठले होते ना, ते बोलले मी ब्रश करून आलोच, तोपर्यंत तुम्ही लागा नाश्ता करायला. तर आमचं घर असं पूर्वमुखी आहे ना, तर सूर्यदेव थोडेसे वरती आले की सकाळ सकाळचं कवळवून तुम्ही बघू शकता, डायरेक्ट हॉलमध्ये येतंय. खूप भारी वाटतं. त्यामुळे सकाळ सकाळ आम्ही असे दरवाजे उघडे सोडतो, खिडक्या पण उघडे करतो, म्हणजे ते कवळवून घरामध्ये आलेलं चांगलं असतं. तर मी घेतलं स्वयंपाक करायला. चपात्या केल्या, कोरडी मटकीची भाजी केली, थोडीशी मुलाला डब्याला द्यायला. तर त्याला पातळ डब्याला द्यायला थोडंसं बॅगमध्ये सांडतं वगैरे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दिलं तरी ते राडा होतो ना जरा, त्यामुळं मी त्याला असं कोरडीच भाजी देत असते. तर कोरडी मटकीची भाजी थोडीशी केली, 2-3 चपात्या केल्या पटकन, त्याला डबा दिला भरून आणि बाकीच्या चपात्या करून घेतल्या. आणि फौजी साहेबांना आणि मला मी ज्वारीच्या भाकरी केल्या 2. शक्यतो आम्ही दोघं ज्वारीचीच भाकर खात असतो, कधीमधी चपाती खातो. आणि तर असं मी किचनमध्ये स्वयंपाक करायला लागले ना, किचनच्या खिडकीतून बाहेरचे झाडं दिसतात आणि किचनच्या खिडकीवर पण ना विलीचा वेल जरा आलेला आहे ना, तर असं हिरवं हिरवं पाहायला खूप भारी वाटतं आणि त्यातली त्यात उन्हाळ्यामध्ये ना असं हिरवंच छान वाटतं. तर हे पहा, मी ज्वारीची भाकरी टाकते 2 आता फौजी साहेबांना आणि मला, कारण मटकीची भाजी झालेली, चपात्या बनवून घेतल्यात मी आणि बाकीची उरलेली मटकीची भाजी मग मी पातळ बनवली अशी ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त चुरून खायला. तर गावरान मटकीची भाजी म्हणजे गावरान पद्धतीने, आपल्या गावच्या पद्धतीने केलेली, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडेसे शेंगदाणे असं भाजून बारीक अशी पेस्ट बनवून घातली ती आणि हळद घातली त्याला, थोडंसं तेल, जिरा, मोहरीची फोडणी देऊन. इतकी भारी मटकी लागती नाही गावरान पद्धतीची, फौजी साहेबांना अशीच आवडती. असं म्हणजे लाल तर्हीची वगैरे अशी मटकी त्यांना आवडत नाही आणि लाल तर्हीची भाजी ते खायला नकोच म्हणतात. तर हे बघा मंडळी, दुपारी थोडं झोपलो होतो, आराम केला, उठलो, चहा पाणी झालंय आणि हे बघा फौजी साहेब लगेच झाडांना पाणी द्यायला लागले. तर खालच्या झाडांना पाणी देतो बोलले आणि त्यानंतर मग राजू आणि फौजी साहेब वरच्या गार्डनला, आपलं टेरेस गार्डनमध्ये झाडांना पण पाणी देणार आहेत. तर राजू कसा पाईप हातात घेऊन उभं राहिले, पाईपाला घडी पडावं नाही त्यासाठी, म्हणजे पाईपाला घडी पडली ना काय होतं, बोरवर प्रेशर येतो, त्यामुळं बोरच्या मोटरीवर, त्यामुळं तो असा हातात पाईप धरून बसलाय. तर हे बघा फौजी साहेब मस्त पाणी देते झाडांना संध्याकाळचं आणि खालच्या गुलाबाला आमच्या मस्त 4 फुलं आलेत आणि कळ्या पण भरपूर आल्यात. तर मस्त गुलाबाला फुलं आलेत, फौजी साहेब देते पाणी. तर चला मी पण आता थोडंसं घरातलं आवरून घेते, संध्याकाळचं फ्रेश पण होते. थोडंसं झोपले होते, झोपातून उठल्यानंतर फ्रेश पण नाही झाली मी. ते कुत्रं इतकं भोगत होतं ना, मला म्हटलं ते गेटच्या आतमध्येच येईन का काय, मी घाबरले. हा, ते स्नेक प्लांट लावायचे तिथे मला, ते तसेच पडलेत बाय, स्नेक प्लांट लावायचे. तर हे बघा मंडळी, आकाशनी चहा ठेवलाय, संध्याकाळचा चहा ठेवलाय आकाशनी, म्हणलं मी चहा ठेवतो. तर आकाश चहा उकळतोय आणि हे पहा दिवाबत्तीचा संध्याकाळचा वेळ होत आलाय, थोड्या वेळाने दिवाबत्ती करायचीच आहे. पण सकाळी जी दिवाबत्ती केली होती ना, मी जे दिवे लावले होते ना, ते आतापर्यंत तेवत राहिलेत पाय. तर संध्याकाळी फक्त याच्यामध्ये आता तेल आणि तूप वाढवायचं, दोन्ही दिव्यामध्ये धूप दाखवायचं बस. तर असे नंदादीप लावले ना संध्याकाळपर्यंत ते तेवत राहते, सकाळी लावलेले, आणि संध्याकाळी जर तेल तूप वाढवलं आणि त्याच्यामध्ये सकाळपर्यंत असेच तेवत राहतात. तर घरामध्ये असं दिवा जळत राहिला ना, खूप म्हणजे चांगलं पण असतं, छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. हे पहा आकाशने आणला चहा, पप्पाला दे आणि मामाला दे तोपर्यंत. तर हे पहा एकच लाईट लावली, तरी ट्यूब लावली, बाकीचे लाईटी लावलेच नाही, अंधार वाटतोय जरा.
तर संध्याकाळचा प्रदोष काळ झालाय ना, दिवाबत्तीचा टाईम झालाय. म्हणलं बाहेर दिवे लावून घ्यावा, तर सकाळ संध्याकाळ मी असे दिवे लावत असते. मी फक्त तुपाचा दिवा तुळशीजवळ लावते आणि बाहेर बाकीचे 4 दिवे लावते, नाही तर ते तेलाचे लावत असते. कारण तुळशीला तुपाचा दिवा लावलेला चांगला असतं त्यामुळं. तर तुपाचा दिवा इथे एक लावते मी आणि आपल्या मंदिरामध्ये जे 2 दिवे असतात ना, तर एक तेलाचा असतो आणि एक तुपाचा असतो. तर बऱ्याचशा ताई मला बोलतात, की "ताई तुला दिवसभर साडीवर कसं जमतं? कसं तुला काम सुचतं?" तर ताईंनो मला पण पहिलं अजिबात साडीवर असं जमायचंच नाही. गावाला कुठं जाताना मी साडी घातली ना, जास्त वेळ मला जमतच नव्हतं. असं गुदमरल्यासारखं व्हायचं. घरी येऊन मी कधी ती साडी चेंज करेन असं व्हायचं मला. असं म्हणजे साडीची सवयच राहिली नव्हती. पण हळू-हळू मी साडीची सवय लावून घेतली आता, कारण आपली जुनी परंपरा आहे ना, जसं-जसं वय वाढत जातं आपलं तसं-तसं आपण आपली परंपरा ही जपायला पाहिजे आणि छान पण वाटतं. आणि तसं पण आता जसं वय वाढत जातं ना ताईंनो, तसं आपले विचार पण थोडे-थोडे बदलत जातात बरं का. माझ्या अनुभवावरून मी सांगते. तर मला काय वाटतं, जर आपली जुनी परंपरा आपण जर जपली, तर आपली पुढली पिढी पण आपल्याला पाहून थोडीफार का होईना जपन आपली परंपरा. त्यामुळं मी साडी जास्तीत जास्त घालण्याचा प्रयत्न करते. असं नाही की मी पूर्णतः म्हणजे ड्रेस घालणं सोडूनच दिलं आहे. मध्ये-मध्ये मी ड्रेस पण घालत असते. पण जास्तीत जास्त मी साडीत राहण्याचा प्रयत्न करते आणि आता मला एवढी सवय झाली ना साडीची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी साडीत राहते. फक्त संध्याकाळी मी साडी चेंज करून मग नाईट ड्रेसमध्ये थोडंसं रिलॅक्स होत असते. बाकी तुम्ही नेहमी पाहता की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी साडीतच राहते आता. तर आपल्या बऱ्याचशा ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्या म्हणत असतात की "ताई तुला साडी खूप छान दिसते." तर मला ते पण छान वाटतं की मला साडीत पाहायला आवडतं. त्यामुळं पण मी साडीत राहण्याचा प्रयत्न करते आणि मला साडी घालायला आवडतं पण. तर संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर मी स्वामी महाराजांना मुजरा घातला. तर संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर मला पुन्हा स्वयंपाकाला लागायचं. तर संध्याकाळपर्यंतचं असं रुटीन असतं माझं. तर दिवस कसं जातो काही कळत पण नाही. खूप बिझी असते आणि माणूस जात ही बिझी चांगली असते, कारण माणूस व्यस्त असला की तो मस्त राहतो, असं एक म्हण आहे. ते बरोबर आहे. कारण माणूस बिझी असला ना, त्याच्या डोक्यामध्ये काहीच येत नाही बाकीचे इकडलं-तिकडलं हे बोललं, ते बोललं, काय कुठं काय चाललंय, काहीच नाही. आपलं काम भलं ना आपण भले. तर हे बघा राजू इथं भजे करतोय टेरेसवरती. तर ही क्लिप आहे 2-4 दिवसापूर्वीची. पण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मला ती ॲड करायचं लक्षातच नाही राहिलं. असंच संध्याकाळचं म्हणजे टेरेकोटा वगैरे सगळं मारून झालं होतं. आपली पेंटिंग करून झाली होती. तर राजू काय बोलला, "आता चुलीवर मी भजे करतो आणि सगळ्यांना मस्त भजे खाऊ घालतो एकदा." तर भजे करायचं म्हणलं ना, मी आता चुलीवरच करत जाईन. खूप भारी वाटतं इथं. तर तो संध्याकाळी कामावरून आला ना, तर मला असंच म्हणत असतो, "चल चुलीवर आपण स्वयंपाक करू आज, गॅसवर नको करू." तर त्याला असं वरती मी स्वयंपाक करायला लागले ना, खूप आवडतं. तो माझ्याजवळच इथं आसपास बसतो. मुलं पण माझ्या आसपास येतात हे बघा. तर त्यांना भारी वाटतं एकदम. तर तो भजे करणार होता. तर त्याला आधी म्हणलं, "मला चहा करून पाजू घालू दे सगळ्यांना एकदा. गवती चहा टाकून मस्त चहा करते सगळ्यांना आणि त्यानंतर मग तू भजे कर." तर असं स्वयंपाक करायला किती छान वाटतं ना ताईंनो. तर मी असं चुलीवर स्वयंपाक करते. आपलं परिवार असं आपल्या आसपास आहे आणि संध्याकाळचं मस्त निवांत एकत्र सगळे मिळून म्हणजे जेवण करतात. भारी वाटतं. तर कसं आहे ना, खरं तर माणूसजात ही 2 वेळेचं जेवण व्यवस्थित मिळावं यासाठीच धडपड करत असती. पण माणूस जातीच्या अपेक्षा काही थांबत नाही. जेवढं आपल्याला मिळतं तेवढं आपल्या अपेक्षा, आपल्या गरजा वाढत जातात. तर असं म्हणतात ना, की भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीच भरत नाही. समाधानातच खरं सुख आहे, हे ज्याला समजलं तोच या संसारातील खरा सुखी माणूस आहे. तर खरंच आहे ताईंनो. तर समाधानातच सुख शोधण्याचा प्रयत्न केला ना ताईंनो, तर माणूस जाती इतका सुखी म्हणजे कोणीच नसणार आहे ह्या दुनियेमध्ये. तर आमचं असंच आहे, जेवढं आहे ना तेवढ्या ह्याच्यात आम्ही समाधान मानतो आणि एकदम मस्त आनंदात खुशी-खुशी एकत्र राहतो. खूप भारी वाटतं ताईंनो. आम्ही जास्त हावभाव करतच नाही. निदान एक वेळेचं संध्याकाळचं जेवण तरी आम्ही सगळे मिळून एकत्र करत असतो आणि त्यातल्या त्यात आपलं असं चुलीवरती जेवण बनवतो आणि टेरेसवरती खूप भारी वाटतं. तर सकाळी म्हणजे कोणी लवकर जातं, कोणी उशिरा जातं. फौजी साहेब ड्युटीला जातात, मुलं कॉलेजला जातात, राजू कामाला जातो. मग मी घरी एकटीच असते. त्यामुळं सकाळी थोडीशी घाई-गडबड असते, कारण डबे बनवायचे असतात, नाश्ते बनवायचे असतात, काम असतं, आवरायचं. सकाळी एकदा सगळ्यांचे नाश्ते झाले ना, मग त्यांचे डबे मी भरून देत असते. त्यामुळं एकत्र जेवायला सकाळी कोणी नसतं. पण संध्याकाळी काय म्हणतात ना,
रानचं पाखरू पण संध्याकाळी त्याच्या घरट्यात येत असतं ना, तसंच आहे. संध्याकाळी सगळे घरी येतात, कुठं कोण गेलेलं आणि एकत्र मस्त आम्ही असं जेवण करत असतो. एकत्र बसून भारी वाटतं. तर याच्यापेक्षा सुख काय पाहिजे आपल्याला? मी काढू का आता तिला? बरं शेवटचं मी काढते ना. तर संध्याकाळचं मस्त आम्ही असा टेरेसवरती मोकळ्या आकाशाखाली जेवणाचा आनंद घेत असतो. तर आता राजू भजे काढत होता ना, त्याला म्हणलं आता मी काढते, तू गरम गरम भजे खा. तर मी लागले भजे काढायला मग आणि तो खातोय गरम गरम भजे. मुलं पण एकीकडं खातात आणि फौजी साहेब पण गरम गरम भजे खात होते. पण कधी कधी मी त्यांना कॅमेरामॅन करत असते, तर त्यांना मी थोडंसं शूट घ्यायला लावलं होतं. तर त्यांना शूट घ्यायला सांगितलं की त्यांचा कॅमेरा असा कुणीकडं पण फिरत असतो बरं का. तर ते असं शूट घेत होते. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.